वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कचरा आवारातच जाळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यामुळे आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेले अनेक महिने वांगणी पश्चिम भागात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडले। काही दिवसांपूर्वी सर्पदंश झालेल्या आदिवासी रुग्णाला पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथे लोकलने पाठवणे, श्वानदंश झालेल्या रुग्णाला सकाळी 7 वाजता परत पाठवून 10 वाजता बोलवणे, कधी औषधं नसणे तर कधी वैद्यकीय अधिकारी जागेवर नसणे अशा अनेक तक्रारी समोर आल्यात। असं असताना कारवाई देखील होताना दिसून येत नाही। वरिष्ठ पातळीवरून कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालं नसल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर देखील प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। इतकंच नव्हे तर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत देखील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून शेवटची घटका मोजते। असे असताना आता वैद्यकीय कचरा आरोग्य केंद्राच्या आवारातच जाळला जात असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। आरोग्य केंद्राच्या आवारात मागील बाजूस वैद्यकीय कचरा जाळला जातोय, ज्यात काचेची परीक्षा नळी, गोळ्या, इंजेक्शनच्या सिरिंज आदींचा समावेश पाहायला मिळतोय। नियमानुसार आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कचरा वर्गीकरण करून जमा करणे अपेक्षित असते। वर्गीकरण केलेला कचरा आरोग्य विभागाकडून संकलित केला जातो, त्यानंतर त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते। मात्र असं असताना आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कचरा आवारातच उघड्यावर जाळण्याचा प्रकार होत असल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत आता संशय व्यक्त केला जातोय। इतकाच नव्हे तर हा वैद्यकीय कचरा आरोग्य केंद्रात उघड्यावर का जाळला जातोय याची उच्चस्तरीय चौकशी करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपला सगळ्यांचं स्वागत करतो। मी आता आहे प्राथमिक आरोग्य केंद्र वांगणी येथे। खरं तर आरोग्य केंद्रामध्ये जे कोणी नागरिक येत असतात उपचारासाठी येत असतात, परंतु इथे आल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। हे नक्की उपचार केंद्र आहे की आजारपणाला निमंत्रण देणारं केंद्र आहे याचा प्रश्न मला पडला आहे। आता मी इथे असताना या ठिकाणी जर परिसरातच बघितलं तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारामध्ये जे मेडिवेस्ट आहे, आरोग्य केंद्रामधून निघणारा जो वैद्यकीय कचरा आहे, तो वैद्यकीय कचरा या ठिकाणी आपण बघितलं तर इथे बघितलं तर गोळ्या, त्यानंतर इंजेक्शनच्या सिरिंज या इथे पडलेल्या दिसतील आपल्याला। हे बघा, इथे हे इंजेक्शनच्या सिरिंज आहेत। हे जे आहे हे इंजेक्शनच्या सिरिंज आणि गोळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी जाळल्या जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे। इथे शेजारी जर बघितलं, मी दाखवतो, इथे हे इंजेक्शनच्या बॉटल आहेत छोट्या, त्या इथे जाळून झालेल्या आहेत। इथे जर बघितलं तर पूर्ण इंजेक्शनच्या सिरिंज, त्याचप्रमाणे निडल आणि बाकी औषधं या ठिकाणी पडलेली दिसत आहेत। आता ही आजच सकाळी टाकली असावी अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। इथे परीक्षा नळी ज्या आहेत, त्या काचेच्या परीक्षा नळी ज्या आहेत त्या या ठिकाणी जाळल्याचा धक्कादायक प्रकार आहे। सर्व प्रकार रोजच होत असल्याचं या ठिकाणी बघितल्यानंतर बघायला मिळतं। खरं तर वैद्यकीय कचरा हा विभाजन करून वर्गीकरण केला जातो आणि ते वर्गीकरण केल्यानंतर त्याचं संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही आरोग्य विभागाची असते। मात्र या ठिकाणी जो कचरा जाळलेला आहे त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून असं दिसतंय की इथे रोजच वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा मेडिवेस्ट जे आहे की ते जाळलं जातं आहे। हा धक्कादायक प्रकार आहे। त्यामुळे हा प्राथमिक आरोग्य केंद्र हा उपचार केंद्र आहे की आजारपणांना निमंत्रण देऊन रुग्णांच्या किंवा नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा हा केंद्र आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। इथे जर आपण बघितलं तर असे प्रकार सातत्याने घडत असतील तर यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं देखरेख नाही आहे किंवा दुर्लक्ष होतं आहे असं पाहायला मिळतं आहे। अनेक कारणांमुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे ते सतत चर्चेत राहिलेलं आहे। त्यामुळे या आरोग्य केंद्रात असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची, येथील कर्मचाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं किंवा त्यांची बदली करावी अशा प्रकारची नागरिकांकडून मागणी केली जाते। जर आरोग्य केंद्रामध्ये उपचार होत नसतील आणि जर अशा प्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ होणार असेल तर त्यांच्यावर कारवाई देखील होणं गरजेचं आहे। हा सर्व प्रकार आज दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मी या ठिकाणी आहे। 14 जानेवारी 2026 हे जर बघितलं इथे मेडिवेस्ट आहे। मी सगळे व्हिडिओज आपण काढलेले आहेत, ते सर्व व्हिडिओज या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे। हे इथेच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारामध्ये असलेले हे मेडिवेस्ट आहे। तातडीने याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि यामध्ये जे कोणी वैद्यकीय अधिकारी आणि बाकी इतर कोणी हे जे करत असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी प्रकारची मागणी या निमित्ताने केली जाते। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।